दूसरा इतिहास अध्याय 26 अध्याय 26 सेकेंड क्रॉनिकल चैप्टर 26। दूसरा इतिहास अध्याय 26। आप सोचो कि अरे क्या कितने दिन से राजाओं के विषय पर ही सिखा रही है। आणि मी विचार करा की किती दिवसांपासून तो राजांनी क्या करेंगे, चला करा कि राजा दिए हैं क्योंकि हम राजे हैं ना, आणि जुन्या करारामध्ये राजा दिलेले आहेत कारण आपण राजे तो आहोत हमारे लिए दृष्टांत रूपी लिखा गया है। आणि आपल्यासाठी दृष्टांत रूपी दिलेला इसलिए आहे हमें बहुत ख्याल रखना है। आणि म्हणून आपल्याला खूप काळजी हम भी घ्यायची राजे हैं, आपणही राजा हमारा आहोत. नाश नहीं हो। आपला नाश होऊ नये. सेकेंड क्रॉनिकल दूसरा इतिहास 26 अध्याय 26 और उसका 16 से हम 23 तक पढ़ेंगे। 16 से 23 पर्यंत आपण वाचू. दूसरा इतिहास अध्याय 26 अध्याय 26 और उसका हम 16 से पढ़ेंगे। 16 पासून आपण वाचू. परंतु जब वो सामर्थ्य हो गया तब उसका मन फूल उठा और उसने बिगड़कर अपने परमेश्वर यहोवा का विश्वासघात किया, अर्थात वो धूप की वेदी पर धूप जलाने और यहोवा के मंदिर में घुस गया। पर अजर्या याजक उसके बाहर भीतर गया और उसके संग यहोवा के 80 याजक भी जो भीड़ में गए। उन्होंने उजिया राजा का सामना करके उससे कहा, हे उजिया, यहोवा के लिए धूप जलाना तेरा काम नहीं, हारून की संतान अर्थात उन याजकों का ही काम है जो धूप जलाने को पवित्र किए गए हैं। तू पवित्र स्थान से निकल जा, तूने विश्वासघात किया है, यहोवा परमेश्वर की ओर से यह तेरी महिमा का कारण न होगा। तब उजिया धूप जलाने को धूपदान में लिए हुए झुंझला उठा। वह याजक पर झुंझला रहा था और याजकों को देखते देखते यहोवा के भवन में धूप की वेदी के पास ही उसके माथे पर कोढ़ प्रकट हुआ। अजर्या महायाजक सब याजकों ने उस पर दृष्टि की तो क्या देखा कि उसके माथे पर कोढ़ निकला है। तब उन्होंने उसकी वहाँ झपट कर निकाल दिया, वरन वह यह जानकर कि यहोवा ने मुझे कोढ़ी कर दिया है, उसने आप बाहर जाने को उतावली की। उजिया राजा मरने के दिन तक कोढ़ी रहा। कोढ़ के कारण अलग एक घर में रहता था, वो यहोवा के भवन में जाने न पाता था। उसका पुत्र योताम राजघराने के काम पर नियुक्त किया गया और लोगों का न्याय भी करता था। आदि से अंत तक उजिया ने और कामों का वर्णन आमोस के पुत्र यशायाह ने लिखा है। अंत में उजिया अपने पुरखों के संग सो गया और उसको उसके पुरखों के निकट राजाओं को मिट्टी देने के खेत में मिट्टी दी गई, क्योंकि उन्होंने यह कहा कि वो कोढ़ी है। उसका पुत्र योताम उसके स्थान पर राज्य करने लगा। तो समर्थ झाला तेव्हा त्याचे हृदय उन्मत्त होऊन तो बिघडला आणि आपला जो परमेश्वर याच्या आज्ञेचे त्याने उल्लंघन केले। धूप वेदीवर धूप जाण्यासाठी तो परमेश्वराच्या मंदिरात गेला। अजर्या याजक व त्याच्याबरोबर परमेश्वराचे याजक पण करीत असलेले 80 वीर पुरुष त्याच्या पाठोपाठ आत गेले। त्यांनी उजिया राजाला प्रतिकार करून म्हटले, हे उजिया, परमेश्वराप्रीत्यर्थ धूप जाळणे हे तुझे काम नव्हे। अहरोनाचे वंशज याजक त्यांना धूप जाळण्यासाठी पवित्र केले आहे, त्यांचे ते काम आहे। तो पवित्र स्थानातून निघून जा, कारण तो मर्यादेचे उल्लंघन केले आहे। अशाने परमेश्वर देवाकडून तुझा गौरव होणार नाही। तेव्हा उजियाला क्रोध आला। धूप जाळण्यासाठी त्याने हातात धुपाटणे घेतले होते आणि तो याजकांवर संतापला असता त्यांच्या देखत परमेश्वराच्या मंदिरात धूप वेदीजवळ त्याच्या कपाळावर कोढ़ उठले। मुख्य याजक अजर्या व दुसरे सर्व याजक यांनी पाहिले तो त्याच्या कपाळावर कोढ़ उठले आहे असे त्यांच्या दृष्टीत पडले। तेव्हा त्याने त्याला देखून लवकर घालवून दिले। परमेश्वराने आपल्याला तडाखा दिला आहे हे जाणून तोही उतावळीने बाहेर निघाला। उजिया राजा आमरण कोळी राहिला। तो कोळी असल्यामुळे एका घरात निराळा राहत असे। त्याला परमेश्वराचे मंदिर व्यर्थ झाले व त्याचा पुत्र योथाम हा राजघराण्याचा कारभारी होऊन देशाच्या लोकांचे शासन करू लागला। उजियाची आतापासून इथपर्यंत सर्व अवशिष्ट कृत्ये आमोजाचा पुत्र यशायाह संदेशा यांनी केलेली आहेत। उजिया आपल्या पितरांजवळ जाऊन निघाला। तो कोळी होता म्हणून राजाच्या खासगी स्मशानभूमीत त्याला मूठमती दिली। त्याचा पुत्र योथाम त्याच्या जागी राजा झाला। अपन प्रार्थना करो। पवित्र पवित्र करुणा में प्रेमी पिता प्रभु यीशु के नाम से प्रभु मैं आपके सामने आती हूँ। मैं धन्यवाद देती हूँ मेरे राजा, मेरे महान पवित्र सेनाधीश पिता, वचन की सेवा को आपके हाथों में देते प्रभु। वचन ध्यान से सुनने के लिए और जो हम सुनते वही पालन करने के लिए तू सहायता करना प्रभु। पवित्र पिता, ध्यान से सुनने के लिए और सीखने के लिए और वचन ग्रहण करने के लिए मदद करना प्रभु। हम सब वचन सुनने वाले नहीं परंतु ग्रहण करने वाले के लिए मदद करना। जो कुछ वचन आता है हम उसे ग्रहण करें, हम एक्सेप्ट करें, उसका विरोध नहीं करें, वचन के अगेंस्ट कभी बात नहीं करें, क्योंकि तुझे बिल्कुल अच्छा नहीं लगता। इसलिए प्रभु सब लोग वचन सुनने के लिए और ग्रहण करने के लिए तो कृपा प्रदान करना, यीशु के नाम से आमीन।
प्रेज द लॉर्ड, प्रेज हालेलुया। हालेलुया। तर प्रियो, यहाँ उजिया राजा के विषय पर देखते हैं। आणि इथे आपण उजिया राजाबद्दल पाहत आहोत। उजिया राजा के काल में यशायाह भविष्यवक्ता का काल था, आणि उजिया राजाच्या काळामध्ये यशायाह भविष्यवक्त्याचा जो काळ आमोस का होता, काल था, आमोसचा काळ होता योना का काल था, आणि योना योना संदेशाचा काळ होता और उसके साथ साथ जकरिया का काल था। आणि त्याच्यासोबतच जकरियाचा पण काळ इन होता। चार भविष्यवक्ताओं का काल के समय पर ये उजिया राजा था। आणि या चार भविष्यवक्त्यांच्या काळामध्ये हा उजिया राजा होता। लेकिन यशायाह भविष्यवक्ता के काल में अगर आप पढ़ोगे, आणि यशायाह भविष्यवक्त्याच्या काळात जर तुम्ही वाचले उसके 5वें अध्याय में अगर आप पढ़ोगे तो वहाँ लिखा है उजिया मर गया और यशायाह ने दर्शन देखा। आणि त्याच्या 5व्या अध्यायामध्ये दिलेलं आहे की उजिया मेला आणि यशायाहने दर्शन भेटलं। उजिया किसको दर्शाता है? अहंकार। आणि उजिया अहंकाराला दर्शवतो, क्योंकि उसने और उसके पिताजी ने दोनों ने अहंकार किया। कारण त्याने आणि त्याच्या वडिलांनी दोघांनी अहंकार केला इसी होता। कारण से बोलते हैं ना, इसीलिए कभी कभी हमारे पूर्वजों का स्वभाव, हमारे पूर्वजों का गुण कभी कभी सेम हमारे अंदर भी उतर जाता है। आणि म्हणून बोलतात ना की जे पूर्वजांचा जो स्वभाव असतो तो सेम कधी कधी आपल्यामध्ये उतरून इसलिए येतो। हम भी कभी हमारे पिताजी का, हमारी माँ का, हमारे दादा दादी का स्वभाव नहीं आए। अभी हम मसीह है, हमारे अंदर मसीह का स्वभाव आए। आणि आपल्यामध्ये आपल्या आई वडिलांचा किंवा आपल्या आजी आजोबांचा पूर्वजांचा स्वभाव आपल्यामध्ये येऊ नये, पण आता आपण ख्रिस्ती आहोत तर ख्रिस्ताचा स्वभाव आपल्याला आला मैं पाहिजे। आपको ये क्यों बोल रही हूँ कि हमें हमारे लोगों का स्वभाव नहीं आना चाहिए? आणि मी तुम्हाला का सांगते, कारण आपल्यामध्ये लोक आपल्या लोकांचा स्वभाव येऊ नये। क्योंकि हमारे लोग जो सारे मनुष्य जाति जो है वो भले कितने भी अच्छे हो तो भी स्वभाव तो पापी है। कारण आपली लोक बरे, जगातली लोक किती चांगली असतील तरी सुद्धा त्यांचा स्वभाव तर पापी आहे। यीशु का स्वभाव पापी नहीं है, येशूचा स्वभाव पापी नाही इसलिए हम मसीहों के अंदर मसीह का स्वभाव आ रहा है। आणि म्हणून ख्रिस्ती लोकांमध्ये ख्रिस्ताचा स्वभाव आला इसलिए पाहिजे। फिलिप्पी की पत्री अध्याय 2 में लिखा है, जैसे मसीह का स्वभाव है वैसा तुम्हारा स्वभाव है। आणि म्हणून फिलिप्पीकरांचा पत्र अध्याय 2 मध्ये दिलेला आहे की जसं ख्रिस्ताचा स्वभाव आहे तसंच तुमचाही भले हम असावा। दिखने के लिए हमारे पिताजी के समान हो, आणि भलेही आपण दिसण्यासाठी आपल्या वडिलांसारखे दिसत हमारे माँ के असतो, समान हो, आपल्या आईसारखं दिसत असतो, हमारे दादा के समान, दादी के समान हो, आपल्या आजी आजोबांसारखं आपण दिसत लेकिन असतो, स्वभाव हमारे प्रभु यीशु के समान हो। पण स्वभाव जो आहे तो आपल्या येशूसारखा असला इसलिए पाहिजे। प्रिय, हम यहाँ देखते हैं कि उजिया राजा के कारकिर्दी में वो 16 वर्ष का था तभी वो राजा बना आणि उजिया राजाच्या कारकिर्दीमध्ये जो 16 वर्षांचा होता त्याच्यामध्ये तो राजा झाला और अपने पिता अमस्या के स्थान पर राजा बना। आणि तो आपला जो बाप अमस्या होता ह्याच्या जागी तो राजा झाला। अमस्या की जो पत्नी थी आणि अमस्याची जी पत्नी होती वो अच्छी थी, ती चांगली होती, यरूशलेम की थी। यरूशलेमची होती। इसीलिए उसने उजिया राजा को बहुत अच्छी रीति से प्रभु का भय मानने को सिखाया। आणि म्हणून उजिया राजाला तिने चांगल्या रीतीने देवाचं भय बाळगायला शिकवलं। हम देखते हैं कि उसके विषय पे ऐसा लिखा है, आणि तिच्या विषयामध्ये असं लिहिलेलं आहे नहीं, उजिया राजा के विषय पर उजिया राजाबद्दल हम पढ़ेंगे 14 वचन 14 वचन 26 का 4। 26:4 त्याचा बाप अमस्या ह्याच्या एकंदर वागणुकीत अनुसरून परमेश्वराच्या दृष्टीने जे नीट ते तो करेल। हाँ, हम देखते हैं कि अमस्या ने भी परमेश्वर के राज्य कारकिर्दी के समय पर जो परमेश्वर को सही था वही वो करता था। आणि अमस्या सुद्धा देवाच्या नजरेमध्ये जे काही योग्य होतं त्याच्या कारकिर्दीमध्ये तो तेच करत होता, लेकिन अंतिम दिनों में वो अहंकारी बन पण गया। अंतिम काळामध्ये तो अहंकारी मरने झाला। से पहले वो अहंकारी बन गया। मरायच्या अगोदर तो अहंकारी झाला। फिर हम देखते हैं कि वैसे हम 5वें वचन में देवाचे दृष्टांत जाणणारा जकरिया याच्या वेळी तो देवाच्या भजनी लागलेला असे। हाँ, हम देखते हैं कि उसके काल में कौन सा भविष्यवक्ता था? जकरिया। जकरिया भविष्यवक्ता के कारण वो क्या हो गया? परमेश्वर को ढूंढने लगा। आणि जकरिया जो संदेश होता त्याच्यामुळे तो देवाला शोधू लागला। जैसे हमने गए हफ्ते में भी बताया था, योआश परमेश्वर की खोज क्यों कर रहा था? क्योंकि यहोयादा याजक उसे परमेश्वर के करीब लेके जाता। आणि योआश देवाची खोज का करत होता? कारण यहोयादा जो याजक होता तो जास्त देवाच्या जवळ त्याला घेऊन जात होता। उसी रीति से प्रियो, याजक क्या करते हैं? याजकों का मुख्य काम है परमेश्वर के करीब लेके जाना। आणि म्हणून याजकांचं मुख्य काम आहे देवाच्या जवळ घेऊन जाणं, लोगों को परमेश्वर के करीब लेके जाना। आणि लोकांना देवाच्या जवळ घेऊन जाणं, ये याजकों का काम है। आणि हे याजकांचं काम और आहे। जब तक याजक होते तब तक राजे सुरक्षित रहते हैं। आणि जोपर्यंत याजक असतात तोपर्यंत राजे सुरक्षित और असतात। हम जैसे देखते हैं कि उसकी जो माता थी, हम देखेंगे तीसरे वचन में कि वो भी कौन सी थी? पढ़ेंगे तीसरा वचन। उजिया राज्य करू लागला तेव्हा तो 16 वर्षांचा होता। त्याने यरूशलेमेत 52 वर्ष राज्य केले। यरूशलेम में, यहूदा गोत्र का यरूशलेम में कितना साल राज्य किया? 52 ईयर्स। 52 ईयर्स उसने राज्य किया। त्याच्या आईचे नाव यखिल्या, ती यरूशलेमची होती। परमेश्वर का भय मानने वाली थी। इसी कारण से उसने क्या किया था? अपने पिता के समान परमेश्वर का भय मानने को उसको सिखाया था। आणि ती यरूशलेमची होती म्हणून तिने आपल्या पिता समान त्याला देवाचा भय बाळगायला शिकवलं। अमस्या को एक अच्छी पत्नी मिली आणि अमस्याला एक चांगली पत्नी भेटली, और उजिया को एक अच्छी माँ मिली थी। आणि उजियाला एक चांगली आई भेटली। इसलिए प्रियो, कभी भी याद रखो
अगर हमें धार्मिक प्रभु में बनना है, प्रभु के करीब लेके जाना है, तो एक माँ और एक पत्नी बड़ी इम्पॉर्टंट होती है। आणि धार्मिक याच्यामध्ये जर आपल्याला देवाच्या राज्यामध्ये वाढायचं आहे तर एक आई आणि एक पत्नी खूप महत्त्वाची आहे. माँ अगर धार्मिक रहेगी, प्रभु में रहेगी, तो वो बच्चों को क्या करेगी, अच्छी रीति से लालन पोषण कराएगी। आणि आई जर नीतिमान आहे तर ती आपल्या मुलांचं जे लालन पोषण आहे ते देवाच्या भयामध्ये योग्य रीतीने करेल. बाइबल में हन्ना नाम की एक स्त्री है, आणि बायबलमध्ये हन्ना नावाची एक स्त्री आहे. उसने देखो अपने प्रभु के सामने सैमुअल को दे दिया, आणि तिने देवाच्या समोर शमूएलाला दिलं. और इसीलिए पूरी जिंदगी भर बचपन से लेके बूढ़ा होने तक सैमुअल एक परमेश्वर का भक्त बन के रहा। आणि लहानपणापासून ते मरेपर्यंत देवाचा एक चांगला याजक म्हणून तो राहिला. जिस एली के हाथ के नीचे वो बड़ा रहा, आणि जे एलीच्या हाताखाली तो वाढत होता. एली ने सैमुअल को तो बहुत अच्छा बनाया, आणि एलीने शमूएलाला खूप चांगलं बनवलं. लेकिन एली ने अपने बच्चों को, उसके 2 बच्चे थे, उनको लालन पोषण बराबर नहीं, पण एलीने त्याला जे 2 मुलं होती त्यांचं लालन पोषण चांगलं नाही उनको केलं. अच्छा रीति से प्रभु का भय मानने को नहीं सिखाया। आणि त्यांना चांगल्या रीतीने देवाचा भय बाळगायला नाही बाइबल शिकवलं. में लिखा है उनके विषय के वो लुच्चे थे। आणि बायबलमध्ये दिलेलं आहे त्यांच्या विषयामध्ये की ते लुच्चे होते. देखो ये वही भविष्यवक्ता, वही याजक है आणि तेच याजक आहे जो दूसरे के बच्चों को अच्छा बना रहा है, आणि जे दुसऱ्यांच्या मुलांना चांगलं यानी बनवतात हन्ना के बच्चों को। म्हणजे हन्नाच्या मुलांना. और हम देखते हैं कि खुद के बच्चों को आणि आपण पाहतो की स्वतःच्या मुलांना लाड प्यार से, लालन पोषण से क्या कर डाला है, आणि खूप प्रेमाने त्यांना काय केलेलं आहे, उसने बड़े लालन पालन से, बड़े प्यार से बच्चों को बिगड़ दिया। आणि खूप प्रेमामुळे त्याने आपल्या मुलांना बिघडवून ठेवले. इसलिए कभी भी याद रखो, माता पिता अपने बच्चों को बचपन से भय मानने को सिखाओ। आणि लक्षात ठेवा आई वडिलांनी लहानपणापासून आपल्या मुलांना देवाचं भय बाळगायला शिकवा. अमस्या की जिंदगी में जो उसकी पत्नी आई थी यकिया, आणि अमस्याच्या जीवनामध्ये त्याची जी पत्नी यकिली आली वो होती परमेश्वर का भय मानने ती वाली, देवाचं भय बाळगणारी होती. इसलिए उसकी कारकिर्दी में भी परमेश्वर का भय मानते रहा अमस्या, आणि म्हणून त्याच्या कारकिर्दीमध्ये अमस्या हे देवाचं भय बाळगत और होता. उजिया भी प्रभु का भय मानते रहा। आणि उजिया सुद्धा देवाचं भय बाळगत होता. इसीलिए अपने लिए कभी भी पत्नी चुनोगे, अपने लिए लाइफ पार्टनर, तो वो परमेश्वर का भय मानने वाली रखो, तो वो क्या हो जाएगी, आपको फुल सपोर्ट करेगी आपके आत्मिक जीवन के लिए। आणि जेव्हा तुम्ही लाईफ पार्टनर निवडा तेव्हा तुम्ही अशी निवडा जी तुम्हाला देवाच्या राज्यामध्ये वाढण्यासाठी तुम्हाला पूर्ण सपोर्ट करेल. प्रार्थना करने वाली, प्रार्थना करणारी, उपवास रखने वाली, उपवास ठेवणारी, ज्यादा प्रभु को प्यार करने वाली, जास्त देवाला प्रेम करणारी परमेश्वर के लिए आगे खड़ी रहने वाली, आणि देवासाठी पुढे उभी राहणारी. ये इसका ज्यादा पहले चुनाव करो। आणि या गोष्टी तुम्ही जास्त पहिली निवड कभी करा. भी याद रखो, अपने लिए, अपने बच्चों के लिए, लड़कों के लिए, जब भी आप लाइफ पार्टनर चुनोगे तो सुंदरता कभी मत देखना। आणि कधी लक्षात ठेवा की तुमच्या मुलांसाठी जेव्हा तुम्ही लाईफ पार्टनर निवडा तेव्हा कधी सुंदरतेला पाहू नका गोरी गोरी करके नहीं चुनना, आणि गोरी गोरी म्हणून निवडू नका. आपको वैसे चुनना अशी निवडा कि जो प्रभु को प्यार करता है। जी देवाला प्रेम करते. वैसे अपनी लड़कियों के लिए भी तसंच तुमच्या मुलींसाठी आप सुद्धा. अपने लाइफ पार्टनर, उसके लिए लाइफ पार्टनर चुनते समय रूप रंग मत देखना। आणि त्यांच्या लाईफ पार्टनर निवडताना तुम्ही त्याचं रूप रंग पाहू ये नका. देखो कि वो प्रभु का भय मानता है क्या, आणि हे बघा की तो देवाचा भय बाळगतो. आपकी लड़की को वो चर्च में लेके आने वाला होना चाहिए, कारण तो तुमच्या मुलीला चर्चमध्ये आणणार प्रभु का असला भय मानने वाला होना चाहिए, देवाचं भय बाळगून ठेवणारा असला उसका पाहिजे. उपवास और प्रार्थना का जीवन होना त्याचं चाहिए, उपास प्रार्थनेचं जीवन असलं तब पाहिजे. वो फैमिली लाइफ सक्सेस होगी। आणि तेव्हा जे कौटुंबिक जीवन आहे ते यशस्वी जिस होईल. घर में प्रभु को प्रथम स्थान दिया जाता है, आणि ज्या घरात देवाला प्रथम स्थान देण्यात येतं उनके नाव में, उनके कौटुंबिक नाव में यीशु होता है, आणि त्याच्या कौटुंबिक नावेमध्ये देव असतो उस घर में कभी गड़बड़ी नहीं। आणि त्या घरात कधीच गडबडी नसते. परमेश्वर उस नाव को, उस कौटुंबिक नाव को प्रभु चलाता है, आणि देव त्या कौटुंबिक नावेला चालवतो, प्रेम रखता है, प्रेम ठेवतो, उन्हें बांधे रखता त्यांना है। बांधून ठेवतो. इसलिए प्रियो, हम जैसे यहाँ देखते उजिया इतना साल राज्य क्यों कर पाया, क्योंकि उसकी माँ के कारण और उसे उसकी लाइफ में आई हुई उसकी पत्नी के कारण। आणि उजे इतके वर्ष राज्य का करू शकला की त्याच्या जीवनामध्ये त्याची जी आई आणि त्याला भेटलेली पत्नी. और उसको खास करके ऐसा एक भविष्यवक्ता मिला जकरिया, जो उसे बहुत अच्छी रीति से परमेश्वर को कैसे खोजना, परमेश्वर को कैसे ढूंढना, परमेश्वर का काम कैसे बढ़ाना, उस विषय पर वो हमेशा जागरूक था। आणि त्याला एक असा संदेश भेटला की जो देवाच्या बाबतीमध्ये नेहमी त्याला जागरूक ठेवायचा. इसलिए 5वां वचन फिर से, देवाचे दृष्टांत जाणणारा जकरिया ह्याच्या वेळी तो देवाच्या भजनी लागलेला असे. देवाच्या भजनी जोवर तो लागला होता तोवर त्याने त्याचे कल्याण केले. हाँ क्या लिखा, वो जब तक जकरिया था तब तक वो यहोवा की खोज में लगा रहा और परमेश्वर ने उसको सफलता दी। जब तक
चरवाहा याजक था उसके ऊपर, तब तक वो परमेश्वर को ढूंढता रहा। आणि जोपर्यंत मेंढपाळ याचक त्याच्यावरती होता तोपर्यंत तो देवाचा शोध घेत होता. लेकिन जैसे जकरिया मर गया, पण जसा जकरिया मेला ये अपनी अपनी मर्जी से चलने लगा। आणि आपापल्या मर्जीने हा चालू और जैसे लागला. हम देखते हैं कि अगर जो 16वें वचन से हमने देखा यहाँ पर, आणि 16व्या वचनापासून आपण जे पाहिलं हाँ तो 16वें वचन से हम देखेंगे तो उसके अंदर ऐसी इच्छा आई आणि त्याच्यामध्ये अशी इच्छा आली कि जो काम याचक का है वो करे। आणि जे काम याचकाचं आहे ते मी उसके अंदर करावं. ऐसे क्यों इच्छा आया? आणि त्याच्यामध्ये अशी काय इच्छा आली गलत इच्छा है ना, आणि चुकीची इच्छा अच्छा आहे खासा राज्य कर रहा है। आणि चांगलं तू राज्य करू और बघा. देखो उसने क्या क्या किया। आणि बघा त्याने काय काय केलं. उसने एलोन नगर को दृढ़ करके यहूदा में मिला दिया, आणि एरोन नगर जे दृढ करून त्याला यहूदा देश में। येहूदा देशामध्ये मिसळून टाकला. फिर उसने पलिश्तियों से युद्ध किया, 6 वचन से पढ़ेंगे। नंतर त्याने पॅलेस्टीन लोकांशी युद्ध केलं. त्याने जाऊन पॅलेस्टाईनशी युद्ध केले. गत, यन्नो व अशदोद यांचे कोट पाडून टाकले आणि शहरपना गिरा दी। अशदोदाच्या आसपास व पलिस्टाईनमध्ये त्याने नगरे वहाँ बसवली. पर इसराइल के लिए नगर बसा दिए, वो देश काबिज किए। कौन से देश? गत, यमने, अशदोद, इन नगरों को काबिज किया जो पैलेस्टीन देश के थे, उन देश को उसने बसाया। पॅलेस्टीन, गुरुबालावासी, अरब व मौनी यांच्या विरुद्ध देवाने त्याला सहाय्य केले. हाँ, इन नगरों को भी उसने लिया। गुर्बलवासी, अरबियों, मुनियों, इनके विरुद्ध भी परमेश्वर ने सहायता करके ये देश भी काबिज करवाया। अमोनी लोक उज्जियाला कर देत असत. हाँ, अब अमोनी लोग नीचे हो गए, उसको कर टैक्स लाते थे, उसके लिए भेंट लाते थे और उसके सामने खड़े रहते थे, झुकते थे। अमोनी उसके क्या हो गए थे? गुलाम हो गए थे। त्याची कीर्ती मिसर देशाच्या सीमेपर्यंत जाऊन पसरली. अभी उजिया राजा की यरूशलेम यहूदा के राज्य की कीर्ति यानी उसका जो साम्राज्य का नाम पूरा मिस्र देश तक फैल गया था। लोगों के अंदर डर आ चुका था, कारण तो महासमर्थ झाला. हाँ, वो बहुत सामर्थ्य हो गया क्योंकि परमेश्वर क्या हर क्षेत्र में जय देता गया ना। हर क्षेत्र में जय, हर क्षेत्र में जिधर जाता था उधर कदम रखते जय, पैसा, धन, बहुत कुछ प्रभु ने बढ़ा दिया उसका। उज्जियाने येरुशलेमेत कोपरा वेशीजवळ, खोलवे वेशीजवळ आणि कोट वळसा देतो तेथे पुरुष बांधून त्यांना बळकटी आणली. उसने शहरपना भी बना दिया। शहरपना बनाना आसान काम नहीं है, बहुत हार्ड काम है क्योंकि एक नगर को बसाना और उसके बाजू में इतना बड़ा नगर को शहरपना बनाना बहुत कठिन काम है, लेकिन वो तक उसने बनाया। त्याची पुष्कळ जनावरे होती म्हणून त्याने जंगलात तळवटीत व मैदानात बुरुज बांधले व पुष्कळ हौद खोदले. उसके पास बहुत जानवर थे, उसने हौद खोदे, उसने पानी की खोज की। पहाडात व कर्मेला त्याचे शेतकरी व द्राक्षाचे मळे करी असत, कारण त्याला शेतीची फार आवड होती. वो खेती करने वाला था, उसे खेती भी पसंद थी और साथ साथ वो उसके मजदूर भी रख दिए थे, खेती करने के लिए किसान रखे थे। उजिया जवळ लढाऊ लोकांचे सैन्य असे. हाँ, उसके पास अभी ये तो चलो प्रॉपर्टी हो गई, अब उसके पास वो राजा है बोलकर उसके पास लड़ने के लिए शूरवीर भी है, सैनिक भी है। राजाच्या सेनानायकांपैकी एक हनन्या म्हणून होता. त्याच्या हाताखालचा येईये लेखक व मासिया कारभारी हे गणित करीत त्यानुसार ते सैन्य टोळीने लढाई जात असे. 13 वर्ष पितृकुळातील प्रमुख गुरु जे शूरवीर असत त्यांची एकंदर संख्या 2600 होती. त्यांच्या अधिकाराखाली 3,07,500 एवढी कवायत शिकलेली फौज होती. हाँ, उसके पास एकदम सीखी हुई, पूरा ट्रेनिंग ली हुई कितनी सेना थी? 3,07,500 बड़ी सेना थी। शत्रूच्या विरुद्ध राजाला कुमक करण्यास ते मोठ्या शौर्याने लढत. या सर्व सेनेसाठी उज्जयाने ढाली, भाले, शिरस्त्राणे, उरस्त्राणे, धनुष्य व गोपन गुंडे तयार केले. आवाज बंद। क्या किया? हम देखते हैं कि उसने बहुत सारे क्या बनाए लड़ाई के लिए, बहुत सारे वस्तु जो सामग्री होती है वो तक उसने बनाए। येरुशलेमाच्या बुरुजांवर व प्राकारांवर चतुर कारागिरांनी नव्याने शोधून काढलेली यंत्रेही बसवली. हाँ, उसने क्या किया? लड़ाई के लिए जो यंत्र होते हैं अलग अलग रीति से शत्रुओं से आक्रमण करने के लिए उन जैसे यंत्र तक उसने बनाया। ऐसा तक यंत्र बनाया कि यहाँ से वो बड़े बड़े पत्थर दूर तक फेंके जा सकते, शत्रुओं के ऊपर फेंके जा सकते, लोगों को मार सकते, ऐसे तक उसने बड़े बड़े हथियार, बड़े बड़े यंत्र उसने बनाए। तो देखो उसको कितनी परमेश्वर ने बुद्धि दी। त्या यंत्रांनी बाण व मोठे धोंडे फेकून मारता येत असत. त्यांची कीर्ती दूरवर पसरली. हाँ, इसीलिए वो बहुत सामर्थ्य हो गया। इसीलिए 16वें वचन में
लिखा है कि वो अहंकारी हो गया। आणि म्हणून 16व्या वचनामध्ये लिहिलेलं आहे की तो खूप अहंकारी झाला। पहला पॉइंट मैं आपको बताना चाहती हूँ। आणि पहिला पॉइंट मी तुम्हाला सांगू तो इच्छिते। पहला बात याद रखो, कभी भी अपनी जिंदगी में अपनी माँ और अपनी पत्नी, अपना लाइफ पार्टनर मसीह में रखो। आणि कधी तुमच्या जीवनामध्ये तुमची जी आई आहे, तुमचा जो लाईफ पार्टनर आहे, त्याला तुम्ही पहिल्या स्थानावर मसीह हो, ते ख्रिस्ती असले पाहिजे। हाँ, तो आपका लाइफ सुरक्षित रहेगा। तेव्हा तुमचं जे जीवन आहे ते सुरक्षित अगर आहे। आपके बच्चे हैं आणि जर तुमची मुलं तो आहेत आप मसीह में स्ट्रांग रहो, आणि तुम्ही ख्रिस्तात स्ट्रॉंग राहा, आपके बच्चे मसीह में स्ट्रांग तर रहे, तुमची मुलं ख्रिस्तामध्ये स्ट्रॉंग राहते। तो आप प्रभु में स्ट्रांग। आप तो शादीशुदा है, आप दूसरी शादी नहीं कर सकते। आणि तुम्ही विवाहित आहात म्हणून तुम्ही दुसरं लग्न नाही करू तो शकत। इसलिए आपके बच्चों के लिए आप प्रभु में स्ट्रांग रहो। आणि तुमच्या मुलांसाठी तुम्ही देवामध्ये मजबूत रीतीने उभे राहा। दूसरी बात, अगर आपके बच्चों की शादी करानी पड़ी तो लाइफ पार्टनर आप मसीह में करना। आणि दुसरी गोष्ट, जर तुमच्या मुलांचं लग्न करायचं असेल तर त्यांचा जो लाईफ पार्टनर आहे तो ख्रिस्ती शोधा। कैसा ढूंढना मसीह में? मसीह में हम क्या ढूंढना चाहिए आणि ख्रिस्तामध्ये काय शोधलं पाहिजे कि वो मसीह उसमें है, आणि ख्रिस्त त्याच्यात हर आहे। संडे चर्च जाता है। तो हर रविवारी चर्चमध्ये जातो का? जो व्यक्ति हर संडे चर्च जाता है वो अच्छा रीति से प्रभु से, दूसरा उसका रिश्ता प्रभु से, प्रभु के दास के साथ अच्छा होना। आणि दुसरं त्याचं नातं जे आहे ते देवाच्या दासाबरोबर चांगलं असलं पाहिजे। तीसरा, तिसरं, उसका उपवास का जीवन होना। त्याचं उपवासाचं जीवन असलं पाहिजे। चौथा, वो प्रार्थना करने वाला होना चाहिए। तो प्रार्थना करणारा असला पाहिजे। ये पॉइंट्स हम देखने चाहिए, किसी को भी हम चुनते हैं, लड़की को लड़के को, आणि कोणत्याही मुलाला किंवा मुलीला आपण निवडतो हे मुद्दे त्यांच्यामध्ये पाहिले पाहिजे। हम खुद भी बचना है, हमारे बच्चों को भी बचाना है। आणि आपण स्वतःही वाचायचं आहे, आपल्या मुलांनाही वाचवायचं आहे। ये हम पॉइंट हमेशा याद रखें। आणि हे जे पॉईंट आहे ते नेहमी लक्षात ठेवा। दूसरा पॉइंट हम याद रखना है, आणि दुसरा पॉईंट लक्षात ठेवायचा आहे, जब तक हमारा चरवा हमारे ऊपर है हम सुरक्षित रहते हैं। आणि जोपर्यंत आपला मेंढपाळ आपल्यावरती आहे तर आपण सुरक्षित असतो। इसलिए हमारा चरवाहा, हम चरवाहे के आधीन रहना चाहिए। जैसे उज्जिया के काल कीर्ति में कौन था? जकरिया। वैसे हमारे ऊपर भी ऐसे भविष्यवक्ता, ऐसे चरवाहे होने चाहिए जिसके कारण हम प्रभु में सुरक्षित रहे। आणि उज्जैनच्या कारकिर्दीमध्ये जकरिया होता, मग तसंच आपल्यावरती पण असे मेंढपाळ एक असा दास आपल्यावरती असला पाहिजे जो आपल्याला योग्य रीतीने जो चालवेल, हमें मार्गदर्शन करे, जो आपल्याला मार्गदर्शन हमारी करेल अगुवाई करे आणि आपल्याला पुढारी पण और करेल हमारा नाश न हो। आणि आपला नाश होऊ नये। लेकिन ये भी है कि भले चरवाहा होगा, लेकिन अगर सुनते नहीं होगे तो आणि हे पण आहे, भलेही मेंढपाळ आहे पण जर त्याचं ऐकत नसेल तर सुनना भी जरूरी है। मग ऐकणं पण गरजेचं आहे। तो ये भी बहुत इम्पोर्टेंट पॉइंट है। आणि हे पण खूप महत्त्वाचं चरवाहे पॉईंट जो आहे। बोलते हैं आपके लाभ के लिए बोलते हैं। आणि मेंढपाळ जे काही बोलतात तुमच्या लाभासाठी आप बोलतात जितना उनका सुनोगे आपका फायदा होगा, आणि तुम्ही जितकं त्यांचं ऐकाल तितकं तुमचा फायदा आहे। सुनोगे नहीं तो आपका नुकसान। आणि जर तुम्ही ऐकलं नाही तर नुकसान तुमचं इसलिए होईल। चरवाहे का जितना आपका लाभ के लिए ही उनका उन्हें रखा रहता है। आणि तुमच्या लाभासाठीच त्यांना ठेवलेला आहे आप खो न जाए, आणि तुम्ही हरवू नये, आप नाश न हो जाए, तुमचा नाश होऊ नये, इसी कारण से प्रभु ने चरवाहे रखे। आणि म्हणून देवाने मेंढपाळ ठेवले। इसलिए यीशु मसीह को ये बात मालूम है, इसलिए यीशु मसीह जिलाए जाने के बाद सबसे पहले उसने कलीसिया के ऊपर चरवाहा दिया। आणि येशू ख्रिस्ताला ही गोष्ट माहीत आहे म्हणून ते येशू ख्रिस्ताने सर्वात पहिले मंडळीवरती एक मेंढपाळ ठेवला। तीसरा, तिसरं, आप राजे हो, तुम्ही राजे आहात, प्रभु ने आपको राजा बोलकर चुना है। देवाने तुम्हाला राजा म्हणून निवडले। इसीलिए प्रियो, प्रभु के शासन के काल में आप राज्य करते समय कभी भी हमारे अंदर, हम अगर प्रभु में बहुत बलवान हो गए, हम अच्छे हो गए, हमारे पास सब कुछ हो गया, तो कभी भी अपना मन न फुलाना। आणि देवाने जर तुम्हाला सगळं काही दिलं आणि तुम्ही मनामध्ये असं कधीच अहंकार करू नका की आज माझ्याकडे सगळं काही आहे, कभी भी अहंकार नहीं आणि करना, कधी तुम्ही अहंकार करू मन नका नहीं फुलाना, आणि स्वतःचं मन फुगवू नका, अहंकारी नहीं बनना। अहंकारी बनू नका। याद रखो, जब हमारे अंदर अहंकार आ जाता है आणि लक्षात ठेवा, जेव्हा आपल्याला अहंकार येतो तब हम परमेश्वर के बैरी होते हैं। तेव्हा आपण देवाचे वैरी बनतो। बाइबल हमें बताता है, मैं अहंकारियों का विरोध करता हूं। आणि बायबल आपल्याला सांगतं की जे अहंकारी आहे देव त्यांचा विरोध करतो। क्यों अहंकारियों का विरोध करता आणि है? का देव अहंकारी लोकांचा विरोध करतो? किसी के अंदर जब अहंकार आ जाता है कोणामध्ये जेव्हा अहंकार येतो तो सबसे पहला वो परमेश्वर के विरोध में खड़ा होता है। आणि सर्वात पहिले तो देवाच्या विरोधात उभा राहतो। क्योंकि अहंकारी कौन है? शैतान। कारण अहंकारी कोण आहे? शैतान। शैतान की ओर से है ये अहंकार का बीज। आणि शैतानाकडून आहे अहंकाराचं बीज। हमारा परमेश्वर नम्र है, आपला देव नम्र आहे, हमारा यीशु नम्र है, आपला येशू नम्र आहे, पवित्र आत्मा नम्र है। पवित्र आत्मा नम्र आहे। इसलिए वो चाहता है कि हम भी नम्र हो। आणि म्हणून त्याची इच्छा आहे की आपण सुद्धा नम्र इसलिए असावं। अभी अगर सोचो, यहाँ दो पक्ष है। आणि इथे आपण पाहतो की इथे दोन पक्ष आहेत, सोचो मैं अहंकारी पक्ष हूँ आणि समजा मी अहंकारी पक्ष आहे और ये नम्र पक्ष है। आणि ही नम्र पक्ष आहे। तो अभी जैसे मेघा अगर सोचो इसके पक्ष में है, आणि मेघा ताई जर हिच्या पक्षात वो आहे नम्र है आणि ती नम्र तो आहे, इसके पक्ष में, मग ती हिच्या पक्षात, लेकिन यही खड़ी रहकर आणि इथंच उभं राहू,
इसके पक्ष में लेकर आणि ह्याच्याच पक्षामध्ये राहून लेकिन वो अहंकार करने लगती है आणि जर ती अहंकार करू लागते तो उसे लगेगा मैं तो मसीह हूँ, आणि तिला वाटतं मी तर ख्रिस्ती मैं आहे नम्र के पक्ष में हूँ, आणि ती नम्रतेच्या पक्षात लेकिन वो आहे ऑटोमेटिकली यहाँ इस पक्ष में खड़ी है। पण ती आपोआप या पक्षामध्ये उभी आहे इसीलिए कभी भी अहंकार नहीं आने देना, आणि म्हणून कधी अहंकार येऊ नये राजाओं में कभी अहंकार नहीं आने देना। आणि राजाकडे कधीच अहंकार नाही आला पाहिजे. नम्र व्यक्ति का चिन्ह है सहना, चुप बैठना, विरोध न करना। आणि नम्र व्यक्तीचं चिन्ह आहे सहन करणं, गप्प राहणं, विरोध न करणं. यीशु नम्र है, येशू नम्र आहे उसको जब कोर्ट यार्ड में खड़ा किया आणि जेव्हा त्याला कोर्टयार्डमध्ये उभं केलं उसे मारते गए, त्याला मारत गेले लेकिन उसने विरोध में कुछ नहीं बोला। पण तो विरोधात काहीच नाही बोलला. तो वैसे ही प्रियो नम्रता का चिन्ह है चुप बैठना, आणि तसंच नम्रतेचं चिन्ह आहे गप्प बसणं तो सहना। आणि सहन करणं. नम्र व्यक्ति क्या करता है, नम्र व्यक्ती काय करतो हमेशा प्रभु के अधीन रहकर अपने बड़े जितने लोग ऊंचे बड़े हैं उनके वो अंडर रहता है। आणि नेहमी देवाच्या अधीन जाऊन त्याच्यावरती जे अधिकारी नियुक्त केलेले आहेत त्यांच्या तो अधीन राहतो. जैसे उदाहरण के तौर पर उदाहरणार्थ अगर नम्र व्यक्ति नम्र व्यक्ती अपने माता पिता के अधीन रहता है, आपल्या आई वडिलांच्या अधीन असतो. माता पिता कितने भी बुरे हो आई वडील किती वाईट असतो उनके वो अंडर रहता है। त्यांच्या तो अधीन असतो. दूसरा, दुसरं स्त्री अपने पति के अधीन रहती है, स्त्री आपल्या नवऱ्याच्या अधीन वो राहते. कभी उसका विरोध नहीं ती करेगी, कधी त्याचा विरोध नाही परवाह करणार, नहीं करेगी। त्याच्याशी परवा नाही करणार. ये नम्रता का चिन्ह है। आणि नम्रतेचं चिन्ह आहे. तीसरा, तिसरं बच्चों को बताया नहीं, बताया ना, बच्चे माँ बाप के अधीन रहते। तीसरा, चर्च कलीसिया के अंडर रहना, आणि तिसरं मंडळीने पास्टर के अंडर रहना, पास्टरांच्या अधीन राहायचं, कलीसिया के अंडर रहना। मंडळीच्या अधीन राहायचे हमेशा चर्च कभी चेंज नहीं करना। आणि कधी चर्च बदलायचं नाही. जैसे हम अक्सर होता है तो बोलते हैं मला लई लांब पडते वांगीला, चल आपल्या इकडच्या जवळच्या इथं जाऊ। और अक्सर बहुत सारे लोग बोलते हैं कि वांगी का चर्च हमको बहुत दूर पड़ता है इसलिए हम नजदीकी चर्च में जाएंगे. हम आधीन है तो एक ही चर्च के अंदर जर आपण आधी राहू तर एकाच चर्चमध्ये जाऊ. दूसरा पास्टर के अधीन रहना, आणि दुसरं पास्टरांच्या अधीन पास्टर राहायचं. जो बोलते हैं, पास्टर जो सिखाते हैं उसे ग्रहण कर। आणि पास्टर जे काही बोलतात जे काही सांगतात त्याला ग्रहण आपको करायचं. काउंसलिंग करते, आपको मार्गदर्शन करते, उसे एक्सेप्ट करना, आणि तुम्हाला काउन्सिलिंग करतात, तुम्हाला मार्गदर्शन करतात त्याचा तुम्ही स्वीकार करायचा. सुनना। त्यांना अगर ऐकायचं. आप नहीं सुनते इसका मतलब आप नम्र नहीं। आणि जर तुम्ही ऐकत नाही याचा अर्थ तुम्ही नम्र नाही. शासन की आणि शासनाच्या जो हमारे शासन है, आणि जे आपले शासन आहे गवर्नमेंट है, गव्हर्नमेंट आहे हम उनके अधीन रहे, आपण त्यांच्या अधीन राहायचं. ये जरूरी है। आणि हे गरजेचं आहे प्रिय. हमारा गवर्नमेंट जो हमें कुछ भी कहता है, जैसे आप उदाहरण के तौर पर जैसे बिना टिकट की यात्रा न करना, आणि बिना तिकिटाची यात्रा न ये करणे गलत है। आणि चुकीचं पैसा आहे. होने के बावजूद भी हम टिकट नहीं निकालना, ये गलत है। आणि पैसे असून सुद्धा तिकीट न काढणं हे चुकीचं आहे. तो हम गवर्नमेंट को चीटिंग करते हैं, आपण गव्हर्नमेंटला धोका देतो. तो ऐसा नहीं करना, आणि तसं नाही टिकट करायचं. निकाल कर जाना, तिकीट काढून जायचं और किसी और को भी नहीं फंसाना, आणि कोणा दुसऱ्याला पण नाही फसवायचं. क्योंकि कोई और भी फंस जाता है, क्योंकि दूसरे एक जन फंस गया तो दूसरा मसीह तो बचाने को जाएगा ही ना। आणि एक जण फसला तर दुसऱ्या व्यक्ती वाचवायला जायचं असतं. कभी भी याद रहो, कधीही लक्षात हम ठेवा. जब भी किसी के घर में जाते हैं, प्रार्थना के लिए भी जाते हैं, कहीं पर भी जाते हैं, तो अपने हाथों में सामग्री लेकर जाना है। आणि कधी कुठे जातो प्रार्थनेला जातो तर आपल्या हातात सामग्री घेऊन यीशु ने जायची. क्या कहा, येशू काय म्हणाला, मैंने जब तुम्हें सेवा करने के लिए भेजा, आणि जेव्हा मी तुम्हाला सेवेसाठी पाठवलं तब तुम्हें किसी चीज की कमी हुई क्या? आणि तेव्हा तुम्हाला कोणत्याही गोष्टीची घटी झाली का? नहीं, लेकिन अब तुम्हें मैं सेवा के लिए भेजता पण हूँ। आता मी तुम्हाला सेवेला पाठवत अब आहे. तुम खाली हाथ नहीं जाना, आता तुम्ही रिकाम्या हाताने नाही अब जायचं. तुम्हें क्या करना है, आता तुम्हाला काय करायचं, झोली लेना है। आणि झोळी घ्यायची. झोली में क्या क्या लेना है, झोळीमध्ये काय काय अपना घ्यायचं, बाइबल्स सगळं का, बायबल्स का, पानी जो कुछ पानी। आपको लगने वाला है यात्रा में। आणि जे तुम्हाला यात्रेत लागणार आहे. अगर आपको रास्ते में खाने की आदतें है, आणि रस्त्यात जर तुम्हाला खायचं तो सवय आहे वेफर चिप्स विप्स, हाँ, आप अपने बैग में वेफर, या अगर आप बच्चों को हैंडल करते हैं तो नैपकिन, जो ये गलत नहीं है, ये आप रखना कोई गलत बात नहीं है। आणि या सगळ्या गोष्टी ठेवणं हे काही चुकीच्या आपको गोष्टी नाही. पसीना ज्यादा आता है, रुमाल रखना गलत काम नहीं है। आणि जर तुम्हाला घाम जास्त येतो तर रुमाल ठेवणं चुकीचं तो नाही. ये सारे आइटम आपको अंदर रखना है, आणि हे सगळे आयटम तुम्हाला तुमच्या बॅगेत ठेवायचे आहेत. इसीलिए झोली रखते हैं ना। ये अभी आजकल अभी हमारी झोली सैक हो गई है, आणि आपली जी जोडी आहे ती स्टॅक मध्ये झालेली तो आहे ये झोली के जैसा है, आणि झोळी चालतात तो ये इसमें हम रखते हैं। आणि ह्याच्यामध्ये आपण पहले ठेवायचं. झोली कैसी थी, आणि पहिले झोळी कशी होती पहले झोली ऐसी लंबी थी, आणि अशी लांब होती. हाँ वन साइड में थी, वो अभी मेरे अंदर है, मैं दिखाने में देखा जाए। अभी ऐसी हो गई सब, कोई बात नहीं, ये ऐसी भी झोली चलेगी, लेकिन लेना है।
आणि अशी जोडी चालेल पण घ्यायची आहे. लेडीज है तो पर्स लेना है, आणि लेडीज आहे तर पर्स घ्यायची. जैसे आपके पर्स है, तसं तुमच्या पर्स आहे ये सामग्री आपको लेना है। आणि ही सामग्री तुम्हाला आप घ्यायची. इस जोड़ी में साथ में एक वस्तु भी बताया है, आणि ह्या जोडीमध्ये तुम्हाला एक सोबत एक वस्तू पण सांगितलेली बताया आहे बटुआ। आणि सांगितलेलं आहे पाकिट. क्या बोला है? काय सांगितलंय? बटुआ, पाकिट यानी पाकिट, म्हणजे पाकिट. पर्स ला। पर्स. देखो उस जोड़ी में पर्स भी है, आणि त्या जोडीमध्ये पर्स पण आहे. पर्स में पैसा है। पर्स क्यों बोला है? आणि पर्स काय सांगितलंय? ऐसे शोपीस के लिए नहीं, असं शोपीस साठी नाही, इसमें पैसा होना चाहिए, त्याच्यात पैसे पण असले पाहिजे. ताकि अगर आपको यात्रा करते समय आणि तुम्ही यात्रा करते वेळेस ट्रेन का टिकट, ट्रेनचं तिकीट, रिक्शा का भाड़ा, रिक्षाचं बस का भाडं, भाड़ा, बसचं कहीं भाडं पर भी लगाए, आणि कुठेही लागलं निकालो काढा और आणि इस्तेमाल करो। आणि वापर करा. इसके लिए पर्स है, खाली आणि पर्स याच्यासाठी पर्स शो के लिए नहीं होते। कोई कोई लोग खाली पर्स लेके घूमते रहते, आणि काही लोक रिकामी पर्स घेऊन फिरतात वो उसके लिए प्रभु नहीं बोला है, आणि त्याच्यासाठी देवाने नाही परंतु सांगितलं. क्या बोला है? पण काय सांगितलंय? इसमें बटुआ इसलिए प्रभु ने बोला क्योंकि प्रभु नहीं चाहता कि हम किसी पर बोझ करें, हम किसी को भी फंसाए। आणि पाकिट यासाठी सांगितले की देवाची इच्छा नाही की आपण कोणावरती तरी ओझं बनावं. तो इसीलिए हम क्या करना चाहिए? बटुआ भी लेके जाना चाहिए, आणि म्हणून आपण आपलं जो पाकिट आहे ते पण घेऊन गेलं तो हम पाहिजे. हमारे गवर्नमेंट के भी आधीन देना चाहिए। आणि आपण आपले जे शासन करणारे आहे त्यांच्या अधीन व्हायला पाहिजे. मैं ये नहीं कहती हूँ कि जैसे भी सोचो, जैसे आधीनता बताया, फिर माता पिता बोलेंगे चलो बेटा मूर्ति पूजा करो, तो नहीं कर। आणि आई वडील जर म्हणजे चल मुलं मूर्ती पूजा करतात नाही पति करायची बोलेगा चर्च मत जाओ, आणि नवरा म्हणतो चर्चमध्ये जाऊ नहीं नको, सुनना है। ऐकायचं नाही. जो प्रभु के अगेंस्ट कुछ बातें करता है तो उसे टालना। आणि देवाच्या विरोधात जर काही कोणी गोष्टी सांगतात तर त्या गोष्टी नाही करायच्या. अगर गवर्नमेंट कहता है, शासन म्हणतात जैसे डैनियल के काल में गवर्नमेंट बैठा था, आणि दैनिकच्या काळामध्ये शासन बसलेलं कहा था सबने इस मूर्ति की आराधना करना, आणि सांगण्यात आलेलं की या मूर्तीचीच उपासना नहीं करायची करना है। तर नाही शद्रक करायचं. मेशक अबेदनगो ने किया? शद्रक मेशक ओबेदनगोने केलं का? नहीं ना। नाही ना. डैनियल ने किसी और से प्रार्थना की थी क्या? आणि डॅनियलने कोणा दुसरीकडे प्रार्थना केली का? नहीं, सिर्फ अपने परमेश्वर से ही की ना। फक्त आपल्या देवाकडेच केली. गवर्नमेंट जब कोई रॉन्ग लॉ निकालता है आणि शासन जर चुकीचे काही नियम तो काढतात उसे हम पालन नहीं किया चलता है। तर त्याला जर आपण पालन नाही केलं तर चालतं. ये भी मैं आपको बता दूँ, मैंने आपको दीदीने सांगितले आधीन राहायचं, याचं नम्रतेचं चिन्ह आहे। और दीदी बोले आदित्य मिलेगा ये नम्रता का चिन्ह है. नवरा बोले चर्चला नको जाऊ, और कभी कहेगा कि चर्च में मत जाना, नाही जायचं, तो नहीं जाने नम्र व्यक्ती आहे मी, मैं बहुत नम्र व्यक्ति हूँ. ऐसा नाही। आणि असं नाही. ख्रिस्ताच्या राज्यासाठी मसीह के राज्य के लिए ह्या सर्व गोष्टींचा विरोध करावाच लागेल। आपको इन सारी बातों का विरोध करना ही पड़ेगा. देव म्हणाला इसलिए परमेश्वर ने कहा की जो कोणी माझ्यापेक्षाही जास्त जो कोई मुझसे भी बढ़कर आई, अपनी माँ, पिता, भाई, बहीण, बहन, बायको, पत्नी आपली स्वतःचं प्राण, और खुद के प्राण संपत्तीला संपत्ति को प्रिय जाणत असेल, प्रिय जानना होगा माझ्या योग्य नाही। तो मेरी योग्यता का नहीं है. म्हणून ह्या हे लोक जर आपल्याला काही विरोधात बोलत असतील तर ह्यांना आपण विरोध करणं गरजेचं आहे। और ये अगर कुछ विरोध में बातें करते होंगे तो हमें उनका विरोध करना जरूरी है. आणि सर्वात 5व्या स्थानावर आहे टीचर्स। और 5वें स्थान पर है टीचर्स. टीचर्स जे काही तुम्हाला शिकवतात, तुम्हाला सांगतात, त्याच्या अधीन असणं, त्यांचं ऐकणं, ते नम्रतेचं चिन्ह आहे। और टीचर आपको जो कुछ सिखाती है, आपको जो कुछ बताती है, तो उनके अधीन हमें रहना ही आपका कर्तव्य है. नम्रतेचा अर्थ आहे सगळ्या गोष्टी दीन ते एकदम सहन करणं, अगदी काही विरोधात न बोलणं आणि चूप राहणं। और नम्रता का अर्थ है कुछ भी विरोध में बातें न करना और सहना. त्याचा अर्थ आहे नम्र। और उसका अर्थ है नम्र म्हणून रहना. प्रियानो ह्याला काय वाटायला लागलं, हे सगळं मी माझ्या बलबुत्यावर केलेलं आहे। और इसको ऐसा लगने लगा कि ये सारे मैंने अपने बलबूते के ऊपर किया है. अहंकार करणं म्हणजे देवाने काही मला मदत केली नाही, सगळं मी केलं आहे। और अहंकार करना मतलब परमेश्वर ने मुझे कुछ भी मदद नहीं किया, ये सब कुछ मैंने ही किया है. उजियामध्ये अहंकार का आला कारण त्याला असं वाटलं सगळं मी केलंय, और उज्जैन के अंदर अहंकार क्यों आया? क्योंकि उसको ऐसा लगने लगा कि ये सब कुछ मैंने पण किया हे है. सगळं कुणी केलं? पर ये सब कुछ किसने किया? येशूने, परमेश्वर ने. देवाने केलं। परमेश्वर ने किया. पण त्याला काय वाटत होतं? और उसको क्या लग रहा था? मी केलं, मैंने किया. म्हणून तो त्याच्यात अहंकार झाला। और इसलिए उसके अंदर अहंकार आया. दुसरी गोष्ट त्याला याचक बनण्याची, जे काम याचकाचं होतं ते करायची इच्छा का झाली? और दूसरी बात, जो काम याचक का था वो काम उसको करने की इच्छा क्यों आई? का आलं असेल त्याला? और क्यों आई होगी उसके अंदर इसकी आपला राजा इच्छा? होता ना, वो अच्छा राजा था ना. काय गरज होती याचकाच्या मध्ये ढवळाढवळ करायची? और क्या जरूरत थी याचक के कामों में दखलंदाजी करने की? हा? घमंड, पहिला तर गोष्ट घमंड आहे म्हणून। अजून कोणता?
विश्वास आहे. अजून मी प्रश्न केला की हा राजा आहे ना, त्याच्याकडे सगळं काही आहे, याच्याकडे काय असतं? काहीच नसतं, फक्त देवाचा अधिकार असतो, देवाची ताकद असते, देवाची पावर असते. आता त्याच्याकडे बरंच काय होतं, मग त्याला याजकाचं काम का पाहिजे होतं? त्याला ते का पाहिजे होतं माहितीये? उसको क्यों चाहिए था मालूम है? कारण जो राजाला जो मान आहे, लोक त्याच्या पुढे झुकतात, मुजरा करतात, त्याच्या शब्दाच्या मागे जात नाही, मान सुद्धा त्याच्या खाली वाकून टाकतात. पण याजकच एक आहे जो राजाच्या पुढे झुकत नाही. और राजा के सामने जो पूरी प्रजा है वो झुकती है, उसको दंडवत करती है, पर याजक ऐसा होता है जो राजा के सामने कभी झुकता नहीं. राजाला झुकावं लागतं. राजा को झुकना पड़ता है. कोणाच्या पुढे? किसके सामने? याजकाच्या पुढे. याजक के त्याला सामने यावं लागतं, उसको आना पड़ता है, त्याला अर्पण आणावी लागतं, उसको अर्पण लाने पड़ते हैं याजकाच्या समोर. याजक के सामने. गुडघ्यावर येऊन खाली येऊन झुकून बोलावं लागतं, मी पापी आहे, माझ्या पापांचं अर्पण आहे हे. और घुटनों के ऊपर बैठकर बोलना पड़ता है कि मैं पापी हूँ और मेरे पापों का अर्पण है ये. मग याजक त्याच्यासाठी प्रायश्चित्त करणार. तो याजक उसके लिए प्रायश्चित्त तो करेगा, जे प्रायश्चित्त करतो तसंच होतं. और वो जो प्रायश्चित्त करता है वैसे ही होता है, त्याचे पाप क्षमा होतात. उसके पाप क्षमा हो जाते हैं. मेन गोष्ट और मेन बात की त्याला आत जाता येत नाही. और उसको अंदर जाने के लिए नहीं मिलता. राजा सगळीकडे जाऊ शकतो, और राजा सब जहाँ पर जा सकता है, सगळीकडे. सब जहाँ पर. जे परमेश्वराचं मंदिर बांधलं त्या मंदिराच्या आतमध्ये जे पवित्र स्थान आणि अतिपवित्र स्थानात जाऊ नाही शकत. और परमेश्वर की जो मंदिर बांधा है उसके अंदर जो पवित्र स्थान और अति पवित्र स्थान है उसमें राजा नहीं जा राजाच्या सकता. द्वारेच मंदिर बांधलं, राजा के द्वारा ही मंदिर बनाया, त्या मंदिरात पर उस मंदिर में बाहेरच उभं राहायचं. और बाहर ही खड़ा रहना है. पवित्र स्थानात पवित्र स्थान में आणि अतिपवित्र और स्थान अति पवित्र स्थान में तो जाऊ नाही शकत. वो जा नहीं सकता. त्याला कुठेतरी ती इच्छा झालेली की मला पण काय करायचंय, मला पण तो मान हवा, मला पण ते स्थान हवं. आणि म्हणून त्याने ती धूप जळवून, बापरे माहिती आहे ना हारूनच्या मुलांचं काय झालं? और हारून के बच्चे को क्या हुआ मालूम है ना? भस्म झाले ना ते, और भस्म हो गए ना. ते याजकाचे पुत्र होते, याजक होते ते स्वतः, और वो खुद याजक थे, पण चुकीच्या मार्गाने आग गेले. पर गलत मार्ग से बंध गए. म्हणजे त्याने आग जी होती बाहेरची ती पेटवून ती धूप जळवला. और उन्होंने बाहर की आग ली और धूप जलाई. आणि काय केलं? और क्या किया? आणि ते परमेश्वराच्या वेदीवरून आग आली. और परमेश्वर की वेदी के ऊपर से आग आई त्या आगीत ते दोघेही जळून भस्म झाले. और उस आग में दोनों भी जलकर भस्म हो गए. म्हणजे हे तुम्ही विचार करू शकता की जे पवित्र स्थान आणि अतिपवित्र स्थानाचं तर तुम्ही सोडून द्या, पवित्र स्थान किती भययोग्य आहे. और आप सोच सकते हैं कि पवित्र स्थान कितना वही योग्य है. हारूनच्या मुलांना सोडलं नाही. हारून के बच्चों को नहीं छोड़ा है. इथं हा उजिया हा काय लेवी गोत्रातला आहे का? और यहाँ पर ये उज्जिया लेवी गोत्र का है. हारूनच्या वंशाचा आहे का? हारून के वंश का है क्या? आणि तो तिथे धूप जळायला गेला. और वो वहाँ पर धूप जलाने के लिए त्याला गया. बघायची, आतमध्ये बघायची इच्छा होती. और उसको उस अंदर की जो बातें थी वो देखने की इच्छा त्याला थी. ती पावर पाहिजे होती जी याजकांकडे आहे. और उसको वो पावर चाहिए थी जो याजक के पास थी. लक्षात ठेवा, याजकांना बघा इथे तुम्ही जो वाचलं अजर्या बरोबर 17 वचन वाचा. अजर्या याजक व त्याच्याबरोबर परमेश्वराचे याजक पण करीत असलेले 80 वीर पुरुष त्याच्या पाठोपाठ आत गेले. याजक आहेत पण वीर आहेत ते. और याजक के पर वो वीर है. जर कधी कोण चुकीचं घुसलं तर मारायला, मागे करायला, ढकलायला सुद्धा ते मागे हटणार नाही, तलवार काढायला पण मागे हटणार. और अगर कोई गलत व्यक्ति अंदर गया तो उसको मारने के लिए और उसको उससे लड़ने के लिए भी वो आगे पीछे नहीं है. वीर आहेत, वीर याजक आहेत पण वीर आहेत. और याजक के पर वो एक योद्धा है. कारण परमेश्वराच्या मंदिरासाठी ते वीर आहेत. और परमेश्वर की मंदिर के लिए वो योद्धा है. आणि त्यांनी केलं. ते 80 लोक अजर्या याजकाबरोबर समोर उभे राहिले, विरोध केला, नाही आतमध्ये जायचं नाही, करायचं नाही. और 80 लोगों ने अजर्या याजक के साथ खड़े रहकर उसका विरोध किया कि अंदर नहीं जाना है. पण उजिया मानलं नाही. और उजिया ने नहीं माना. बोला की मला जायचंच आहे. और उसने कहा मुझे अंदर जाना ही है. तत्क्षणी देवाचा कोड त्याच्या माथ्यावर आला. और उसी समय परमेश्वर का जो कोड है उसके माथे के ऊपर कोडी आया झाला, और वो कोड़ी बन गया त्याच्यावर कोड फुटला. और उसके ऊपर कोड त्या आया. माथ्यावर तुम्हाला माहिती आहे कोणाला अजून एकाला शिक्षा दिली होती, श्राप दिला होता. काही
कईन को भी श्राप दिया था। आणि कायनाला पण श्राप दिला होता. कईन को जब श्राप दिया, आणि कायनाला जेव्हा श्राप कोई दिला काइन को मारे नहीं और ये श्रापित है बोलकर उसके माथे के ऊपर एक चिन्ह डाला था। आणि कोणी कायनाला मारू नये आणि हा श्रापित आहे म्हणून लोकांना समजून यावं म्हणून त्याच्यावरती एक चिन्ह और टाकलं. ये भी परमेश्वर के लिए घृणित काम किया है, इसलिए उसके माथे के ऊपर कोड़ डाल दिया। आणि ह्याने देवाच्या नजरेत घृणित काम केलेलं आहे म्हणून ह्याच्या मस्तकावरती कोड आला. उसको खुद को भी मालूम पड़ा मैं कोड़ी हो गया, आणि त्याला स्वतःलाही माहीत पडलं की मी कोडी झालोय. और जैसे इसके सिर पर कोड़ी हो गया तो सब लोग ने घृणा किया, सब दूर हो गए। आणि जसं ह्याच्या मस्तकावरती कोड आला सगळे त्याची घृणा करू जो लागले. वीर थे, अजरिया याजक के साथ जो वीर थे, वो लोगों ने उसको बाहर निकाला। आणि अजरिया याच्या बरोबर जे वीर होते त्या लोकांनी त्याला बाहेर वो काढले. डरे नहीं कोड़ को, आणि ते घाबरले नाहीत कोडला. लेकिन उजिया को भी झटपट बाहर निकालना था, क्योंकि वो कोड़ी होने के कारण बिल्कुल खराब दिख रहा था ना। आणि युजियाला पण लवकर बाहेर काढून निघायचं होतं कारण का तो कोळी असल्यामुळे त्याला पण लाज वाटत होती. मरते दम तक अलग जगह पर वो रहा, कभी मंदिर में नहीं आया। जो इच्छा उसकी थी मंदिर में सेवा करने की, वो कभी मंदिर में आराधना करने के लिए भी नहीं आ पाया। आणि मरेपर्यंत तो एका घरामध्ये वेगळाच राहिला. तो मरेपर्यंत कधी देवाच्या मंदिरामध्ये जाऊ शकला और उसे नाही. राजाओं की जगह पे मिट्टी नहीं मिली, आणि राजांच्या ठिकाणी त्याला कधीच माती नाही उसको भेटली. खेत में मिट्टी मिली। आणि त्याला शेतात माती भेटली. वो राजा है, तो राजा आहे, लेकिन उसको राजाओं में मिट्टी नहीं मिली। पण त्यांना राजामध्ये माती नाही भेटली. उसे क्यों राजाओं में मिट्टी नहीं मिली, वहाँ लिखा है क्योंकि वो कोड़ी है, आणि का राजांमध्ये माती नाही भेटली कारण का तिथे लिहिलेलं आहे तो कोळी आहे. इसलिए उसे खेत में मिट्टी दी, उनके ही खेतों में, लेकिन खेत में मिट्टी दी। आणि त्यांच्या शेतामध्ये पण त्याला शेतामध्ये मूठमध्ये भेटली. उसको कब्र में नहीं रखा गया, राजाओं को जैसे कब्र में रखा जाता था आणि राजांना जसं कबरीमध्ये ठेवत होते ऐसा रखा नहीं गया। आणि तसं त्याला नाही ठेवलं. कहने का उद्देश्य प्रियो, आज हमारा परमेश्वर हमसे ये कहता है आज के वचन से, आणि आजच्या वचनानुसार देव आपल्याला हेच म्हणतो. परमेश्वर ने उजिया को घमंड जैसे किया उसको दंड दिया, आणि जसं उजियाने अहंकार केला देवाने त्याला दंड दिला. इसलिए कभी अपने अंदर घमंड मत आने आणि कधीही आपल्यामध्ये अहंकार येऊ देऊ नका. नम्र बनना, नम्र बना. प्रभु को रोज बोलना प्रभु मुझे नम्र रखना। आणि देवाला रोज म्हणा की देवा मला नम्र ठेव. प्रभु बिल्कुल नहीं चाहेगा कि हम घमंडी होकर नाश हो, आणि देवाची बिलकुल इच्छा नाही की आपण अहंकारी म्हणून आपला नाश हो. इसलिए प्रभु हमें तुरंत दंड देता है, लेकिन ऐसा दंड नहीं चाहिए। आणि म्हणून देव आपल्याला लगेच दंड देतो, पण असं दंड ऐसा नको. चाहिए क्या, असं दंड पाहिजे का? मारा बिना गाल में ऐसा कपड़े में मारा, हाँ दर्द वो सब चलेगा, लेकिन ऐसा दंड नहीं चाहिए बाबा। आणि कोणी ते मारलं बिरलं आणि गाथामध्ये दुखलं तर तसं दंड चालतो, पण असं दंड नको. लेकिन ऐसा दंड नहीं चाहिए, पण असं दंड नको. इसलिए और मेन हमको दंड ही नहीं चाहिए, क्योंकि प्रभु की इच्छा क्या है, हमको दंड नहीं आया, इसलिए प्रभु दंडित हुआ ना। आणि मेन आपल्याला दंडच नाही नकोय कारण का देवाने आपने ऊपर दंड ले लिया, स्वतःवरती दंड घेतला म्हणून कारण आपल्यावरती दंड येऊ नये. तो हम क्या करें, हम घमंड ही नहीं करें। आणि आपण अहंकारच करू नये. हमारे पास जो कुछ है हम सब पे प्रभु की महिमा करें, आणि आपल्याकडे जे काही आहे त्याच्यामध्ये आपण देवाला गौरव द्यायचा आहे. हमेशा प्रभु को धन्यवाद दें। आणि नेहमी देवाला धन्यवाद द्या. कुछ भी बोले प्रभु ने किया, आणि काही झालं तरी मग बोलायचं देवाने सारा केलं. नाम प्रभु को धन्यवाद। आणि सगळा गौरव देवाच्या नावाला. मेरे जीवन में भी, मैं मेरे बारे में भी बताती हूँ, लोग ऐसे कभी कुछ शब्द बोलते हैं, मैं सब बोलती हूँ प्रभु ने किया है। आणि कधी कधी लोक सिवायसाठी आमच्यासाठी असे काही शब्द बोलतात मी लगेच म्हणते की सगळं देवाने क्या केलं. मालूम कभी हमारे अंदर वो घमंड आने का कुछ परीक्षा होगा तो, आणि काय माहिती की आपल्यामध्ये अहंकार येण्याची जी परीक्षा असेल तर. यहाँ तक कि कभी कभी लोग बोलते नहीं आपने किया, आपके कारण ही तो सब हुआ। आणि इतरांचे लोक म्हणतात की तुम्ही केलं तुमच्यामुळे सगळं काही बोला झालं. मैं नहीं, प्रभु ने किया, अगर प्रभु नहीं करता तो हम, तो बोला मैं इंसान के द्वारा, मतलब इंसान के अंदर भी करने के लिए प्रभु किया, अगर प्रभु नहीं करता तो इंसान भी कुछ नहीं करता। आणि माणसांच्या अंतःकरणामध्ये देवाने टाकलं म्हणून माणसाने केलं, पण जर देवाने तसं टाकलं नसतं तर माणसाने पण केलं नसतं. इसलिए क्यों अब दुष्ट हमारे अंदर एक हमला करने की कोशिश करता है कि हमारे अंदर अहंकार आ जाए, आणि दुष्ट आपल्यावरती हमला करायचा प्रयत्न करतो की आपल्यामध्ये अहंकार यावा. कभी अहंकार आने नहीं देना। कधी अहंकार येऊन देऊ नका. प्रभु के आधीन रहना, देवाच्या आधीन राहा. जितने आप नम्र रहोगे आपका ठीक है। नम्र रहने से मैं आपको ये मैं जानती हूँ, नम्र रहने से हमारा सबसे बड़ा नुकसान होता है, लोग हमारा गैरफायदा उठाते हैं। आणि नम्र झाल्यामुळे सर्वात पहिले आपलं नुकसान होते की लोक आपला गैरफायदा उठाने उचलतात. दो, उचलू द्या. प्रभु और देगा, देव अजून दे. तुम्हारे नसीब का कुछ खाएगा तो नहीं। तुमच्या नशिबाचं तर काही नाही खाऊ शकणार. जितने लोग धोखा देते दो, देने दो। आणि जेवढी लोक धोका देतात देव द्या. आपका ज्यादा फायदा उठाते उठाने दो। तुमचा जास्त फायदा होता तर तो प्रभु उचलू ने द्या. क्या कहा, देव काय म्हणाला, अगर तुझे कुर्ता मांगे तो तू क्या देना, आता तुझे दे देना। अगर का मागितलं मराठीत काय दिलं, हा बंडी पण दे। तो एक ही वस्तू क्यों देता है, दूसरा भी देता है। आणि एकच वस्तू का देतो दोन्ही पण देतो. तुझे एक कोर्स चलाएगा, आणि तुला तो एक कोर्स चालवेल दो कोर्स चल जा। आणि दोन कोर्स चालत जा. मतलब इसका मतलब है तू बढ़कर कर,
आणि याचा अर्थ आहे की तू वाढीव रीतीने कर म्हणजे वो तेरा गैरफायदा उठा रहा है। आणि पहिले तू तुझा गैरफायदा माझ्या उचलतो बरोबर चल, माझ्या बरोबर चल ना। मेरे साथ चल. इसका कुछ काम है क्या उधर? आणि ह्यांचं काही काम आहे का तिकडे लेकिन काही फिर नाही. वो अपने मतलब के लिए तुझे लेके जा रहा पण स्वतःच्या मतलबासाठी तो तुला घेऊन है। चालला ठीक है, तू बढ़कर चल, आणि ठीक आहे तू वाढीव कर मैं तुझे प्रतिफल दूंगा। मी तुला प्रतिफळ देते. इसलिए हम जितना नम्र रहेंगे हमारा फायदा है। आणि जेवढा आपण नम्र राहू तितका आपला फायदा. कभी अहंकार मत आने दे। आणि म्हणून कधी अहंकार येऊ देऊ नम्र नका. रहो, नम्र राहा बलवा मत करो, बलवा करू नका अपने घर में सब मिलजुल कर रहो। आणि घरात सगळे मिळून जुळून राहा. माँ बाप अगर आपको कोई आज्ञा देते तो पालन करो आणि आई वडील जर तुम्हाला काही आज्ञा देतात तर तुम्ही ते पालन करा और अच्छे रहो, आणि चांगले राहा अच्छे राजे बनो, आणि चांगले राजे बना अच्छा राजा बनो। चांगले राजा बना. हाँ, यूजिया जैसे प्रभु के भवन में न आ पाया, ऐसा आपसे कभी मत होने दे। आणि उजिया तसं देवाच्या मंदिरात कधीच येऊ नाही शकला तसं तुमच्याबरोबर नाही झालं आप पाहिजे. हमेशा प्रभु के भवन में आने चाहिए। आणि तुम्ही नेहमी देवाच्या मंदिरात आले पाहिजे. हाँ, आप हमेशा प्रभु के भवन में आने चाहिए। आणि तुम्ही नेहमी देवाच्या मंदिरात आलं पाहिजे. इसलिए आपको कभी कोई कोड़, कोई बीमारी कुछ भी लगने नहीं देना। आणि कधीही तुम्हाला कोणतेही आजार पण लागून देऊ हमेशा नये. प्रभु के साथ अच्छा रहना। आणि नेहमी देवाबरोबर तुम्ही चांगलं राहा. तो आज सारे इस अध्याय का मैं आपको बताती हूँ सारांश। आणि साऱ्या जो पूर्ण अध्यायाचा सारांश मी तुम्हाला सांगते. अपने पिता ने जो किया वो आपके जीवन में आने नहीं देना। आणि तुमच्या वडिलांनी जे काही केलं ते तुमच्या जीवनामध्ये येऊन देऊ नये. अमस्या ने भी अहंकार किया, अमस्याने सुद्धा अहंकार केला आप अहंकार, उसने भी उज्जैन ने भी अहंकार किया। आणि उजयाने पण अहंकार केला. आप चेक करो आपके माता पिता ने क्या किया है। आणि तुम्ही चेक करा की तुमच्या आई वडिलांनी काय केलंय. वो बंधन आप पर नहीं है, तोड़ देना। आणि ते बंधन तुमच्यावरती येऊ नये म्हणून ते तोडून टाका. बीमारी के हो, आजाराचे गरीबी के हो, गरिबीचे असतो, टूटने के हो, कुटुंब तुटण्याचे असतो, या आपके माँ बाप ने जीवन में क्या हुआ, उन लोग का लाइफ कैसा था, उसके विषय पे सोचकर बंधन तोड़ना। आणि तुमच्या पूर्वजांनी काय काय केलं याचा विचार करून ती बंधन जे आहे ते तुम्ही तोडून टाका. दुसरं हमेशा अपने बच्चों को प्रभु में बढ़ाओ। आणि नेहमी तुमच्या मुलांना देवामध्ये वाढवा उनका आत्मा नाश मत कराना। आणि त्यांचा आत्मा नाश करू उन्हें नये. बचपन से प्रभु के बारे में सिखाओ। आणि त्यांना लहानपणापासून देवाच्या बाबतीत देवाबद्दल शिकवा. तिसरं अपने लाइफ पार्टनर, अपने बच्चों के लिए, अभी आप तो सब मैरिड हो, इसलिए अपने बच्चों के लिए ऐसा लाइफ पार्टनर ढूंढो जो मसीह में मजबूत है। आणि तुमच्या मुलांसाठी तुम्ही असा लाईफ पार्टनर शोधा जो ख्रिस्तामध्ये मजबूत आहे. वो आपको, फिर आपके बच्चे को कभी तकलीफ नहीं मग होगी। तो तुमच्या मुलांना कधीच त्रास नाही होणार. आगे प्रभु आपको इस्तेमाल करता है, ज़्यादा इस्तेमाल करता है, ज़्यादा प्रभु में बढ़ाता है, तो कभी अहंकार आने नहीं देगा। आणि देव तुम्हाला जास्त वापर करतो त्याच्या सेवेसाठी त्याच्या गोष्टीसाठी तो तुमच्यामध्ये कधी अहंकार येऊन देऊ नये. अहंकार से बचे रहो। अहंकारापासून वाचून राहा. और परमेश्वर के दंड आप पर नहीं आए, ऐसा कोई भी काम मत करो। आणि देवाचा दंड तुमच्यावरती येऊ नये असं कोणतंच काम करू नका. पहली बात मैं आपको बताती हूँ, अहंकार जैसे ये है। आणि अहंकार जसं हे आहे. दूसरा मूर्ति पूजा, दुसरं मूर्ती पूजा. ये भी, इसके कारण भी परमेश्वर का दंड आता है। आणि ह्याच्यामुळे पण देवाचा दंड येतो. जादू टोना, जादूटोणा, इसके द्वारा भी परमेश्वर का दंड आता है। आणि याच्याद्वारे पण देवाचा दंड येतो. व्यभिचार, व्यभिचार, उसके द्वारा भी दंड आता है। त्याच्याद्वारे पण दंड येतो. व्यसन, व्यसन, व्यसन से भी परमेश्वर का दंड आता है। आणि व्यसनामुळे पण देवाचा दंड येतो. तिरस्कार, तिरस्कार, उसके द्वारा भी परमेश्वर का दंड आता है। आणि त्याच्याद्वारे पण देवाचा दंड येतो. इसलिए और आखिर में अगर हम आत्मिक क्रियाओं को, प्रभु की जो क्रिया है जो हमारे उद्धार के लिए जरूरी है, अगर हम वो नहीं करते तब भी दंड आता है। आणि जी आत्मिक क्रिया आहे जे आपल्या तारणासाठी खूप लाभदायक आहे जर ते आपण करत नाही तरी पण देवाचा दंड जैसे येतो. सबसे पहला चर्च आना, सर्वात पहिले चर्चमध्ये प्रार्थना करना, प्रार्थना की करणे, आराधना करना, सूर्योपासना करणे, उपवास करना, उपवास करणे, दान दशांश देना, दान दशांश ये देणे. अगर हम नहीं करते हे जर आपण नाही करत तभी भी दंड आता है। तरी पण दंड येतो. तो दंड से बचो, आणि दंडापासून वाचून राहा. प्रभु आपको आशीष दे। देव तुम्हाला आशीर्वाद देईल. आप सब लोग खड़े हो आणि जाएंगे आपण सर्वच उभे राहूया और हम खड़े होकर हम प्रभु से प्रार्थना आणि करेंगे। आपण उभं राहून देवाकडे प्रार्थना करू. मेरे पीछे बोलेंगे। माझ्या मागे बोलते. पवित्र पिता, यीशु के नाम से मैं आपके सामने आता हूँ। पिता, इस संसार में उजिया के जैसा आपने मुझे राजा बोलकर चुना है। प्रभु मेरे अंदर कभी अहंकार, कभी घमंड और गर्व कभी मत आने। प्रभु मैं हमेशा नम्र रहूं। मेरे अंदर नम्रता रहे। मेरे अंदर का
का पूर्वजों से आया हुआ अहंकार, घमंड, बलवा करना, विरोध करना, न सुनना और तुरंत विरोध करना, विरोध में बातें करना, ये सारे अधिकार यीशु के नाम से मेरे जीवन से मैं तोड़ देता हूँ। मेरे अंदर मसीह का स्वभाव मेरे पूर्वजों का नहीं। तो इसीलिए मसीह का स्वभाव नम्र है। मैं भी नम्र हूँ, इसलिए मैं भी नम्र हूँ। मैं कभी भी बलवा नहीं करूँगा, विरोध नहीं करूँगा, अहंकार नहीं करूँगा। प्रभु इस पाप से मुझे बचाएगा। मुझे कभी दंडित नहीं करना। मसीह मेरे लिए दंडित हुआ ताकि मुझे दंड उठाना न पड़े। मुझे बचाए रखना। मैं कभी भी कोड़ी न हूँ, मैं कभी पागल नहीं हूँ। मैं कभी भी परमेश्वर के भवन न आ सका। ऐसा कभी भी होने नहीं देना। मुझे बीमार, गरीब, लाचार, नंगा ऐसी बीमारी परिस्थिति कभी होने नहीं देना। मैं आपका हूँ, आपका ही रहूँ, आपका बना रहूँ। आपके आदि कलीसिया के आदि आपके पास्टर के आदि बना रहूँगा। मुझे नम्र कर। पवित्र आत्मा मुझे नम्र बनाना। ये मेरी विनती है। ये प्रार्थना यीशु के नाम से मैं करता हूँ। आमीन। आंखों को बंद करना। पवित्र करुणामय प्रेमी पिता प्रभु यीशु के नाम से प्रभु माँ के सामने थे। मेरे महान पवित्र पिता पूज्य राजा, जिंदगी भर प्रभु आगे प्रभु वो तेरे भवन में न आ पाया, तेरे भवन में भी न आ पाया और प्रभु तेरी भक्ति भी न कर पाया। कोड़ भी उसका नहीं मिटा प्रभु। कितने कोड़ी प्रभु चंगे हो गए, लेकिन पूज्य राजा प्रभु पवित्र पिता चंगा नहीं हो पाया। इसलिए यशायाह के कारकिर्दी में जैसे यूजिया राजा मर गया, अहंकार निकल गया, घमंड निकल गया, यशायाह ने दर्शन देखा। जैसे वो नम्र हुआ, प्रभु उसने आपको देखा और सेवा के लिए आपने उसे बुलाया। मेरे महान पवित्र सेनाधीश पिता प्रभु ये सभी को हमेशा नम्र रखना, कभी अहंकार घमंड आने नहीं देना। कभी भी प्रभु ऐसा दंड जो उजिया के ऊपर आया, ऐसा दंड हमारे किसी के ऊपर भी कभी मत आने। हम सब प्रभु दंड से बचे रहने के लिए मदद करना। इसलिए हमारा जीवन प्रभु को भय मानने वाला पवित्रता में रहने के लिए सहायता। इन सब की सुनी लेना। इनके माँ, इनके पत्नी, इनके पति, इनके घर के लोग हमेशा परमेश्वर का भय मानने वाले मदद करें। अगर इन्हें बच्चे हैं तो ये परमेश्वर को अपने बच्चे समर्पण करने के लिए और प्रभु उनको परमेश्वर का भय मानने को सिखाने के लिए मदद करना। इनकी सुनी लेना, कभी पीछे हटने नहीं देना, इन्हें कभी संसार में जाने नहीं देना, इनकी रक्षा करना, इन पर दया करना, इन्हें बुद्धि ज्ञान से भरना और आपके पंखों में सदा सुरक्षित रखना। धन्यवाद देते प्रभु, इन सबकी रक्षा करना, धन मान सम्मान से दीर्घायु से तृप्त रखना, सदा आनंदित रहने के लिए सहायता करना, इनके मनोरथों को पूरा करना, पृथ्वी के वतनदार होने के लिए मदद करना, प्रभु में प्रभु की शक्ति में बलवान होने के लिए मदद करना, इनके वैवाहिक कौटुंबिक जीवन में शांति घोषित करना, मसीह की शांति घोषित करना और आपके पंखों में सुरक्षित रहने के लिए प्रार्थना। सारा आदर, सारी महिमा, सारी प्रशंसा, सारा गौरव में आपको देते हैं। प्रभु यीशु मसीह के मीठे और पवित्र सामर्थ्य नाम से प्रार्थना करते हैं। आमीन। सदैव भाई भाइयों